वर्धा ते नांदेड रेल्वे मार्गाचं लोकार्पण करण्यात आलंय। वर्धा ते कळंब पर्यंत पहिली रेल्वे गाडी धावणार आहे। बहुचर्चित वर्धा ते नांदेड रेल्वे मार्गाचं बुधवारी लोकार्पण होत आहे आणि यातील पहिल्या टप्प्यातील वर्धा ते कळंब या मार्गावर पहिली रेल्वे गाडी धावणार आहे। यवतमाळ येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी आभासी पद्धतीने तर कळंब रेल्वे स्थानकावर खासदार रामदास तडस हिरवा झेंडा दाखवणार आहेत। तर गेल्या कित्येक वर्षांपासून विदर्भ मराठवाड्याला जोडणारा हा रेल्वे मार्ग रखडला होता। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये या प्रकल्पाला पैसा दिला आणि 2016 पासून तर 2024 पर्यंत पहिला टप्पा या ठिकाणी चालू झाला आणि डिसेंबर पर्यंत पूर्ण नांदेड पर्यंत ही रेल्वे धावू लागल अशी आम्हाला अपेक्षा आहे। या रेल्वेमुळे अनेक फायदे होणार आहेत। विदर्भातला आणि विशेष म्हणजे वर्धा जिल्ह्यातला जे दळणवळणाचा मार्ग आहे तो सोपा जाणार आहे। वर्धा ते नांदेड रेल्वे महामार्गाचं काम पूर्ण झालेलं आहे आणि आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळवरून या रेल्वेला हिरवी झेंडी दाखवणार आहेत। त्याच पद्धतीने कळंब रेल्वे स्टेशनवरून वर्ध्याचे खासदार रामदास तडस हे सुद्धा हिरवी झेंडी दाखवणार आहेत आणि उद्या सकाळपासून ही रेल्वे प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे। सकाळी 8 वाजता वर्धेवरून सुटेल तर कळंब रेल्वे स्टेशनवरती 9:10 पोहोचेल। यामुळे वर्धा नांदेड जो मार्ग आहे या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि 24च्या शेवटपर्यंत हा पूर्ण मार्ग प्रवाशांसाठी खुला होणार आहे। एकंदरीत या मार्गामुळे जे काही नांदेड वर्धा किंवा यवतमाळ जे आहेत या ठिकाणच्या नागरिकांना बाजारपेठेसाठी मोठ्या प्रमाणात या रेल्वेचा फायदा होणार असल्याचे चित्र दिसत आहे। प्रमोद पानगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, कळंब।